श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात ज्ञानेश्वरी एक अपूर्व शांतिकथा या प्राध्यापक डॉक्टर व दी कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचा अंतिम भाग पुष्प 22. वाचन करीत आहे अनंत साने. वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व यूट्यूबवरील श्रोत्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. जगतनियत्या परमेश्वराने भगवान श्रीकृष्णाने जे बोल कुरुक्षेत्रावरती दिले ते अध्यात्मज्ञान ज्ञानेश्वरांनी अमृताचे करून ठेवले आहे आणि सिद्धहस्त संत वाङ्मयाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर व दी कुलकर्णी यांचे बोल वाटण्याचे मला भाग्य लाभले. सौ कविता निरगुडकर यांनी या वाचनास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानून अंतिम पुष्प वाचनास सुरुवात. पुष्प 22. काल आपण पुरुषोत्तम म्हणजे काय त्याचं स्वरूप 18व्या अध्यायात जे पूर्णत्वानं ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दातून व्यक्त केलं ते पाहिलं. हा पुरुषोत्तम ईश आणि ईश्वरू म्हणजे सर्वावरती सत्ता गाजवणारा आणि सर्वांची सत्ता स्वतःवर गाजवून घेणारा असा आहे, अशा प्रकारचं ते वर्णन होतं. हे वर्णन वैखरी म्हणजे मुखावाटे बाहेर पडणारी जी वाणी त्या वैखरीच्या आधारे ज्ञानेश्वरांनी केलं. ज्ञानेश्वर महाराज असं सगळं वर्णन केल्यानंतर आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये असं सांगतात की हे सगळं झालं, हे ठीक झालं, पण हे खरं नव्हे. वाणीनं बोलता येण्यासारखा हा भाग नाही, हा मौनाचा प्रांत आहे. इथं न बोलणं हेच बोलणं असतं, पण बोलायला दुसरं माध्यम नाही. व्यवहार तर व्हायला पाहिजे. म्हणून दोघांनाही माहीत असलेली जी वाणी आहे तिचा मी वापर केला. त्यांचा नेहमीचा जो दृष्टांत आहे, जो मी नेहमी सांगतो, तो असा की पाण्यावर काढलेलं माशाचं चित्र, तसं हे सर्व बोलणं आहे. पाण्याची वाहती भुई, त्याच्यावर वाहतं चित्र काढलं म्हणजे न काढलं, पण न काढलं म्हणावं तर ते काढलंय. तसं जे बोलता येत नाही ते मी बोलून दाखवलं. तुम्ही ते जाणून घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य पुरुषोत्तमाबद्दल जेव्हा बोलतं तेव्हा तोंड भरून ते मौन सांभाळतं. ज्ञानेश्वरांचेच हे शब्द आहेत. न बोलणे ही न बोलवणी, ते बोलिजे तोंड भरूनी, जाणीव नेणीव नेणवणी जाणीजे जे. काय आहे ही अवस्था? स्वानंद साम्राज्याची अवस्था आहे. हा शब्दप्रयोगही ज्ञानेश्वर महाराजांचाच आहे. स्वानंद साम्राज्य, स्व आनंद म्हणजे मूळ जे रूप परमात्मा पुरुषोत्तम जो आहे तेच मी होऊन राहिलो आहे. त्याचा आनंद जो आहे त्या आनंदाचा उत्कर्ष म्हणजे साम्राज्य, ते मी अनुभवत असताना बोलू कसं? म्हणून त्याला मी ब्रह्म म्हणतो. ब्रह्म म्हटलं तरीसुद्धा त्या स्वानंदाचा विरस होतो. न म्हणावं तरीही त्याचा विरस होतो. मग काय करावं? तेव्हा ही ओवी येते. न बोलणे ही न बोलवणी, ते बोलिजे तोंड भरूनी. तेव्हा मौनानंच हे बोलायचं, कानानं ऐकायचं नाही. बोला आधी झोंबिजे म्हणजे बोलण्याआधीच त्याला जाऊन भिडायचं. इंद्रिया चोरून जेविजे, जेवताना आपण हात वापरतो, घास मुखात ठेवतो, जिव्हा रस घेते, लाळ मिश्रित ते घशातून आत जातं. हे सर्व प्रत्येक इंद्रियाला संवेदना देत देत ते अन्न जठरामध्ये जातं. इंद्रिया नेणता जेविजे, अन्न असं घ्या की जे इंद्रियांना कळणार नाही. ब्रह्मरस हा असा आहे आणि एक एक शब्द हे असं विस्तृत ताट आहे की त्याच्यामध्ये कैवल्याचा रस मी वाढतो आहे, तो उफरंडून जातो आहे, तरी माझ्याजवळचा शिल्लकच राहतो आहे. ताट भरलं तरी तो उरतोच आहे. तेव्हा शब्द कितीही भरले कैवल्य रसानं तरी ते म्हणतात की आणखी मला भरा, आणि मी कितीही भरलो तरी माझ्याजवळचा रस म्हणतो होता त्यामध्ये. अशा तऱ्हेची चढाओढ वैखरी आणि अनुभूती यांची चाललेली आहे.
ती ही ज्ञानेश्वरी. यामुळं ज्ञानेश्वरीचा अनुभव कधीही संपत नाही. मला समजत आलेली ज्ञानेश्वरी हीच अखंड राहते. मला समजलेली ज्ञानेश्वरी हा शब्दप्रयोग व्यर्थ आहे. समजलेली ज्ञानेश्वरी अंशात्मक असेल. पूर्णांशानं ज्ञानेश्वरी समजायची असेल, समजून घ्यायची असेल तर प्रत्येक शब्दाची अर्थ देण्याची शक्ती किती आहे ती अनुभवता आली पाहिजे. म्हणून ही भाषा येते. न बोलणे ही न बोलवणी, जे बोलजे तोंड भरवणी, असा हा पुरुषोत्तम आहे. आणि मग ज्ञानेश्वरीचा म्हणजे भगवद्गीतेचा निष्कर्ष काय आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीत सांगितले. ती ओवी अशी आहे, हे असो कर्मयोग वोगे तेणे भक्तीची द्वांगे, मी स्वानंद दोदधी वेगे ठाकीला की गा. हा स्वानंदाचा योग मला घडला. आता जे स्वानंद साम्राज्य सांगितलं त्या स्वानंद साम्राज्याचा अनुभव मला आला. कसा आला तर कर्मयोगाच्या प्रवाहात मी पडलो. कालपासून आपण पाहत आहोत की हा क्रममार्ग आहे. कर्म करत करत मागच्या कर्माचा नाश करत नवीन कर्म न जोडत निष्काम कर्मानं आपण त्या मुक्तीपर्यंत जायचं आहे. तेव्हा कर्मयोगाच्या प्रवाहात मी चाललो आहे. हा प्रवाह कुणी निर्माण केला? भक्ती, चित्त, अंग यांनी. भक्ती आणि ज्ञान हे पाणी आहे. हा भक्ती आणि ज्ञान यांचा तलाव आहे. त्यातून निघालेला हा प्रवाह आहे कर्मयोगाचा. त्यानं मी स्वानंदाच्या उदतीला जाऊन पोचतो. स्वानंदाच्या समुद्राला जाऊन मिळतो. हा निष्कर्ष आहे भगवद्गीतेचा. मुक्तीला पोचायचं आहे. ज्ञान आणि भक्तीमधून तुम्ही निघता आहात. क्रिया कर्माची होते आहे. निष्काम निरंकृत अशा अवस्थेतून हे सगळं करत करत तुम्ही तिथं पोचता आहात. स्वानंद दोदधी हा शब्द वापरला आहे. हा उदरी आहे, समुद्र आहे, सर्वत्र भरून राहिलेला. हे फक्त गीताच अधिकाराने सांगू शकते असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. इतर शास्त्र सांगतात, पण इतर शास्त्रांचा अधिकार किती बेताच आहे. सूर्य आहे, त्याच्यावरती मेघ आलेले आहे. सूर्य दिसत नाही. वारा येतो व मेघांना दूर करतो. तेव्हा मेघांना दूर करण्याचं काम वारा करू शकतो, परंतु वारा नव्या सूर्याला जन्म देऊ शकत नाही. असलेल्या सूर्याला तो त्याच्यावरचा मळ दूर करून दाखवू शकतो. इतर शास्त्र ही अशी आहे. इतर शास्त्र मलिन झालेलं जे रूप आहे त्यातला जो मळ असेल ते दूर करते आणि मूळ आहे ते दाखवते. गीता ही स्वतः प्रमाण, स्वप्रमाण, स्वयंशक्तिमान अशा तऱ्हेचं तत्त्वज्ञान असल्यामुळे हे मळ दूर करीलच, पण आवश्यक झाल्यास नवीनही तेज निर्माण करू शकते. हा गीतेचा अधिकार त्यांनी सांगितला. जे गीतार्थाचे सांगावे मोक्षोपाय पर अघवे आन शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध. हे गीता सांगते ते प्रमाण सिद्ध आहे. का प्रमाण सिद्ध आहे? बोलीला भगवंत, सांगणारा तो भगवंत आहे. आणि भगवंत कोण आहे? काय स्वरूपाचा आहे? साक्षात परमात्मा पुरुषोत्तम बोलतो आहे. पुरुषोत्तम बोलतो आहे म्हणजे जिथं तिथं तो आहे, तो बोलेल तेच असेल, पाहिल तेच असेल इत्यादी वर्णन आता लक्षात आणा. त्यामुळे तो जे बोलेल ते स्वतः प्रमाण असतो. आणि असं स्वतः प्रमाण हे गीताशास्त्र असल्यामुळे गीतेला तो अधिकार आहे. यातील प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे ती पुरुषोत्तमाची शक्ती अखंड कार्य करणारी आहे. पुन्हा मग महासिद्धांत सांगितला. आता ही वेळ अशी आलेली आहे की गीताशास्त्र संपत आले आणि ज्ञानेश्वरांची प्रतिभा तर चढत चाललेली आहे. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा सांगतात की मला पुन्हा एकदा तो महासिद्धांत सांगू द्या. ते महासिद्धांतांचा आवाका सिद्धांत कक्षा अनेका भिडोनी आरंभू देखा संपवी तू असे. प्रारंभी मी प्रतिज्ञा घेतली की मी तुम्हाला हे तत्त्व सांगेन. डोळ्याला दिसेल असं सांगेन. इंद्रियांना जे कळत नाही ते इंद्रियाला दिसेल असं मी सांगेन. ही प्रतिज्ञा मी घेतली. हा सिद्धांत
भगवंताच्या शक्तीच्या जोरावर मी तो तुम्हाला सांगतो. तो सिद्धांत असा: येथ अविद्यानाशू. पहिलं काम अविद्येचा नाश करणं, अज्ञानाचा नाश करणं. हे दिसतं आहे ते सत्य आहे. हा देह आहे तोच आत्मा आहे. हे जे काही भ्रांतीच आहे ती भ्रांती पहिल्यांदा दूर करणं हे माझं म्हणजे गीतेचं म्हणजे भगवंताचं पहिलं काम. हे बोलतायत ज्ञानेश्वर, भगवंत होऊन सांगतायत. ते नंतर आपण पाहू. तेव्हा येथ अविद्यानाशू हे स्थळ म्हणजे या भूमीवर मी उभा राहिलो. हे सांगतात की अविद्येचा नाश करा. फळ काय आहे? मोक्ष उपादान. मोक्ष मिळवणं हे फळ आहे. अविद्येचा नाश करायचा, मोक्षाची प्राप्ती करायची. याला साधन काय? ज्ञान. साधन ज्ञान. तेव्हा ज्ञानाच्या साधनेनं मोक्षाचं फळ मिळवायचं. अविद्येचा नाश करून कर्ममार्गाच्या मार्फत याचं नाव भगवद्गीता. एका सूत्रात ज्ञानेश्वरांनी हे सांगितले आहे. आता हे ज्ञान काय आहे? हे ज्ञान कोरडं वृक्ष जीवाला वैताग आणील असं हे ज्ञान नाही. भक्तीच्या पोटी जन्मले ज्ञान. हे ज्ञान भक्तीच्या पोटी जन्माला येतं. म्हणजे भक्ती ही या ज्ञानाची माऊली आहे. तेव्हा भक्ती माऊली आणि हे ज्ञान बाळ जेव्हा एकत्र जेव्हा नांदतं तेव्हा आपण मोक्षाकडे जातो आणि तो मोक्ष हा भक्तिमयच स्वरूपात राहतो. कारण माऊलीला सोडून जरी बाळ गेलं तरी बाळ हे माऊलीचंच असतं. म्हणून या इथं जी ज्ञानाची अवस्था येते ती भक्तियुक्त आणि भक्तिमय असून भक्ती आणि मुक्ती एकरूप होऊन इथे राहिलेली असते. कशावरून? पुढचा एक श्लोक आपण घेऊ. या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की मन्मना भव मद्भक्ता. अर्जुना, हे तुला सांगितलं या मार्गानं जायचं आहे. ज्ञान हे त्याचे साधन आहे हे मी सांगितलं. पण हे ज्ञान केव्हा शक्तिमान होईल व तुला फलद्रूप होईल? तर मन्मना भव मद्भक्ता. तू माझा भक्त हो. तुझं मन हे तुझं असता कामा नये. तुझं मन हे माझं मन होऊन दे. तुझं मन माझ्या मनात प्रविष्ट होऊ दे. मध्याजी माझंच भजन कर, पूजन कर. मा नमस्करू. मला तू नमस्कार कर. नमस्कार करणं हे कमीपणाचं लक्षण नाही. जेव्हा आपण वागतो तेव्हा गर्वाचं सर्व ओझं त्या पायावर ठेवून देतो. त्याचं काय होईल ते हो, आपण मोकळे होतो. तेव्हा नमस्कार करणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं, हलकं करणं. सर्व गोष्टीसाठी आपण तरतरीत राहणं हा नमस्काराचा अर्थ आहे. तेव्हा माम नमस्कारू असं करशील तर काय होईल? नमस्कारानं तू लहान होणार नाही. मामेव येशसी. तू माझ्याचकडे येशील. मीच तू होशील आणि मी होणं, भगवंत होणं, हा देह मोकळा संबंध विश्वभर होणं, विश्वोत्तीर्ण रूपात राहणं असा तू होशील. असा हा नमस्कार आहे. असं हे भजन आहे. असं हे शरण जाणं आहे. तेव्हा माम एव एषसी. सत्यम हे खरं बोलतोय. प्रतिजाने प्रतिज्ञेवर तुला सांगतो. तुझी शपथ घेऊन मी हे सांगत आहे. ज्ञानेश्वरांचा कृष्ण सारख्या शपथा घेतो आहे. आता तो खोटं बोलेल असं म्हणण्याची काय आपली हिंमत आहे? पण मानव रूपात उभा आहे. त्यामुळे तो सांगतो की मी तुझी शपथ घेतो व सांगतो. पण तुझी शपथ म्हणजे माझीच केली शपथ. तू कोण दुसरा आहे? ही पुन्हा सारखी चाललेली लबाडी किती सात्विक असू शकते त्याचं हे रूप आहे. तेव्हा सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. तू माझा लाडका आहेस असे शब्द आले की ज्ञानेश्वरांना भरते येतं. आणि मग प्रिय म्हणजे काय याचं खूप विस्तारानं वर्णन ते करतात. हे वर्णन त्याला काव्यरूप देत असतं. ते नंतर आपण बघू. तेव्हा ज्ञान हे त्याचं साधन आहे. हे ज्ञान अशा अनन्यसामान्य भक्तीतून जन्माला येतं. हे निश्चयानं मी तुला सांगतो. ती भक्ती तू कर आणि पुढे चल. उदाहरण त्याला दिलेलं आहे. म्हणजे मनमन हो म्हणजे काय हो? तरी बाह्य आणि अंतरा आपुल्या सर्व व्यापारा मद व्यापका ते वीरा विषय हो करी. आगवा अंगी जैसा वायू मिळून आहे आकाशा
तू सर्व कर्मी तैसा मदसीच यस. आता बाहेर सर्वत्र मिळून तू माझा हो. जसा हा वारा स्वैर फिरतो आणि आकाश व्यापून टाकतो, आकाशाचा एवढासा कणही वायूशिवाय राहत नाही, तसा तू हो. असं मला व्यापून टाक, मनमन हो. त्याचा हा अर्थ आहे. असा तू झालास म्हणजे तू आकाशच झालास. आकाशच मी आहे. आकाशाच्या पलीकडेही मीच आहे. जर वाऱ्याला असं वाटलं की आकाशाच्या पलीकडे जावं तर आहे तिथं अवसर, तो त्या अवसरात जाऊ शकतो. असा तू होशील. सत्यम, ते खरं आहे. प्रतिज्ञेवर मी तुला सांगतो आहे. मग ही सायुज्य भक्ती कशी असते? म्हणजे द्वैत संत दोन्ही मिळून एक होतात, त्याचं पुन्हा वर्णन ते करतात. वास्तविक ही वर्णनं पुन्हा पुन्हा येऊ नयेत, पण ही पुन्हा पुन्हा वर्णने येतात. त्याचं कारण असं असतं की समुद्राच्या लाटावर लाटा येत असतात. लाटा थांबू शकत नाही. एक लाट आली की मागची थप्पड मारून तिला पुढे नेतेच. तेवढ्यात ही मागे जाते, ती त्याला थप्पड मारते आणि असा तो खेळ चालू असतो. आनंदाचा तो खेळ असतो. तो खेळ भक्ती आणि मुक्तीच्या ऐक्याचा इथे सुरू झालेला आहे. ते म्हणतात, तैसे सर्वत्र माते भजता, सर्व मी होता अहंता, निशेष जाऊनी तत्वता, मीच होशी. तुझी अहंता निघून जाईल आणि तू मीच होशील. मला कळणार नाही मी कोण. भगवंताला असं काहीतरी चकवल्यासारखं तू करशील. कोण बोलते, कोणाला बोलते? प्रेमानं चाललेलं हे बोलणं आहे. ते प्रेम उतू जात आहे. उतू नव्हे, उतू जाणं हा वाईट अर्थानं आपण शब्द वापरतो. ते प्रेम भरतीला आलेलं आहे आणि भरती आली तरी मर्यादा उल्लंघली जात नाही. तसं हे सगळं चाललेलं आहे. एवं माझ्या प्राप्तीवरी कर्मा लागोनी अवधारी, दाविली तुझं उजरी उपायांची. म्हणून तुला मी इतका वेळ सांगत आलो. दुसऱ्या अध्यायापासून निष्काम कर्मयोगानं चल पुढं. एक एक पाऊल टाकत चल. तू एवढं मोठं अमर्याद तत्व आहे, ते व्यापून राहशील. तू मीच होशील, मीच होशील आणि मीच होशील. इथं गीतेचं, भगवंताचं सांगणं खरं संपतं. पण का नाही ते संपत? भक्ती, प्रेम हे संपत नसतं. ते उसळी मारून पुन्हा पुन्हा प्रकट होतो. आणि मग कदाचित तुला असं वाटेल की हा मार्ग आहे, तो मार्ग आहे, तो मार्ग आहे. हे भक्तीच्याच मार्गानं मी कशाला जावं असं तुला वाटेल. मी निक्षून तुला सांगतो, सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं व्रज. हे सगळे मार्ग तू सोडून दे. योगाचा, यज्ञाचा, ज्ञानाचा म्हणजे सांख्यनिष्ठेचा हे सगळे मार्ग आहे, ते माझ्याचकडे येतात. हे मीच तुला सांगितलं आहे. तू कोण मला सांगणार? मीच सांगितलं आहे. पण हे सोडून दे. मामेकम शरणं व्रज. मला एकट्यालाच तू शरण जा. हा अहंकाराचा भाग नाही. मला एकट्यालाच शरण जा, कारण मी तुला शरण गेलो आहे प्रेमामुळं. तुझ्याशिवाय मला करमणार नाही, चैन पडणार नाही. असं हे नरनारायणांचं अद्वैत प्रीतीतलं नातं आहे. म्हणून ते सांगतात, इमाम एकम शरणं व्रज. पुन्हा प्रतिज्ञा, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन. तुला ती भीती वाटत होती ना, हातातून धनुष्य खाली टाकलंस, रथाच्या खाली उतरलास, खाली बसला, कसं ह्याना मारू, या पापाचा धनी मी होणार नाही. हो, पाप माझ्याकडे दे, मी करीन काय करायचं ते, मी निस्तरीन. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मी तुला सर्व पापापासून सोडवीन. महासुच, रडू नकोस, खेद करू नकोस. ज्यामुळे गीता सुरू झाली तिथं आता गीता आलेली आहे आणि ती गीता सांगते आहे की आता तुला लढायचं आहे, चल. आणि मग त्यांनी नेमका तो प्रश्न विचारला, काय मी सांगतो ते सर्व एकाग्र चित्तानं ऐकलंच की नाही? पुन्हा कृष्णानं प्रश्न केला. एवढंच नाही, कळलं ना? एकाग्र चित्तानं ऐकलं, कानाने काम केलं, मनाने काय केलं, बुद्धीने काय केलं, धृतीनं काय केलं, निर्णय काय घेतलास तू, समजला का तुला? आणि मग तो सांगतो की हो, मला ते सगळं समजलेलं आहे. मग करणार का तसं? असं विचारण्याच्या आधी
एक परीक्षा पाहिली. मग यथेच्छसी तथा करू. तुला जसं वाटेल तसं आता कर. कळलं म्हणतो आहेस ना तू? घे तुझा निर्णय. अर्जुनाला बरं वाटलं. तेवढ्यात हा कृष्ण सांगतो, अरे पण तू निर्णय घेशील म्हणजे तुला पुन्हा अहंकार वाटेल की मी निर्णय घेतला आणि मी लढायला चाललो. हा अहंकार आला की मेलास. तेव्हा मला तर तुला जगवायचं आहे. तेव्हा ते म्हणतात तसं नाही. ये माझ्याकडे, माझी भक्ती कर आणि मग लढायला जा. म्हणजे लढायचं कोणी? अर्जुनानं. श्रेय घ्यायचं कोणी? कृष्णानं. असं हे सगळं प्रकरण आहे. हे सात्विक प्रकरण आहे. एरवीची श्रम घेण्याची पद्धत ही तामस पद्धत असते. तेव्हा त्यांनी असं सांगितलं शेवटी, तुला अजून कळलं नसेल की माझ्याकडे ये, माझ्याकडे ये असं मी म्हणतो. आणि तुला मनामध्ये थोडीशी अशी भावना असेल की करू द्या ना मला, कळले आता मला, तरी आता काय करू बाबा, शब्दात तर मला सांगता येत नाही, हे मला काय सांगा येते. कृष्ण म्हणतो आहे म्हणजे ज्ञानेश्वर म्हणतायत म्हणून शेवटचा उपाय असा की कृष्णानं आपला उजवा हात असा पुढं केला. त्या सावळ्या हातात सोन्याचं कंकण आहे. तो हात असा सुंदर दिसतो आहे. तो हात पुढे केला. त्याला असं कवळून हृदयाशी धरलं. त्याचं हृदय याच्या हृदयाला लागलं आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले. जे शब्दानं सांगता येत नाही ते स्पर्शानं संपूर्ण सांगून टाकलं. पहिलं आलिंगन आहे. कृष्ण व अर्जुनांचं हे पहिलं आलिंगन आहे. असे प्रसंग ज्ञानेश्वरांनी वारंवार आणले आहे. हे प्रसंग गीतेत नाही पण ज्ञानेश्वरांनी ते वारंवार आणले आहे. आणि आता अर्जुन कृष्णात विसर्जित होतो आहे. तेवढ्यात कृष्ण म्हणतो, अरे ताळ्यावर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. द्वैताचं प्रेम, भक्तीचं प्रेम मला अनुभवायचं आहे. तू माझ्यात मिसळल्यावर मी काय करू? मला गप्प बसावं लागेल. म्हणून ते त्याला सारखं सावध करतात. पण आता प्रसंग असा आला की सांगायचं ते सगळं सांगून झालं. आणि एवढंसुद्धा उरू नये म्हणून ये हृदयीचे ते हृदयी घातले. तू प्रसंग असा आहे. ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे. श्रीकृष्णाला इथं 3 विशेषणं लावली आहेत. सर्व रूप रूपसे, सर्व रूप होऊन सुंदर होऊन जगात तो अवतरला आहे. म्हणजेच सर्वत्र असलेला सुंदर असा. सर्व दृष्टी डोळसे, सर्व दृष्टी डोळस म्हणजे प्रत्येक वस्तूकडे जो पाहू शकतो आणि त्याची नजर म्हणजे ज्ञान. दृष्टी याचा अर्थ ज्ञान, सर्व ठिकाणी राहिलेला तो, सर्वव्यापी, सर्वज्ञ असा तो. आणि सर्व देश निवासी, या मनुष्य लोकातलाच तो आहे असं नाही, तर सर्व विश्वात म्हणजे विश्वात्मक आणि विश्वापलीकडचं विश्वोत्तीर्ण सर्व असणारा हा श्रीकृष्ण म्हणाला. मग सावळा सकंकणू, बाहू पसरोनी दक्षिणू, आलिंगला स्वशरणू भक्तराजू तो. हा भक्तराज अर्जुन, त्याला त्यांनी आलिंगन दिलं. का आलिंगन दिलं? बुद्धीची अटक होती शब्दानी आणि बुद्धीनं सांगता येत नव्हतं म्हणून मिखखेवाचे केले. आलिंगनाचे सोंग आणले आणि हृदय एक झाले. ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. मग या हृदयाचं त्या हृदयात गेलं. ते दोघे एक झाले. मग काय झालं? अर्जुन राहिला, कृष्ण राहिला आणि या अद्वैतात द्वैताचं प्रेम नांदू लागलं. दुसऱ्या अध्यायापासून मी सांगत आलो की आपल्या संतांनी नेहमी अद्वैतातही भक्ती मानलेली आहे. त्याचं सुंदर उदाहरण मागे येऊन गेलं आहे. समुद्रावरती लाट आली, वेगाने लाट आली, अशी इथून निघाली आणि धावत इथंपर्यंत गेली. पाण्यातूनच निघाली, पाण्यावरूनच गेली, पाण्यातच ती संपली, पाण्याबाहेर ती जातच नाही. तेव्हा पाणीच पण लाटेच्या रूपानं अद्वैतानं द्वैत दर्शन घडवून क्रीडा करीत राहतं. तेव्हा द्वैत आणि अद्वैत यांच्या या क्रीडा अशा चालू असतात. तेव्हा अर्जुन राहतो,
कृष्ण कृष्ण राहतो, ये हृदयीचे ते हृदयी जातं, देह दोन असतात पण ते दोन नसतात. अशा प्रकारची ज्ञानोत्तर भक्तीची ही क्रीडा आहे, किंवा ज्ञानभक्तीची समरसून एकजिन्सी होणारी ही क्रीडा आहे. आणि दिसलं कसं आहे? दीपे दीपू लावला, एका दिव्यानं दुसरा दिवा लावावा. आपल्याला ते माहीत नसावं, मग पहिला कोणता होता आणि नंतरचा कोणता होता हे कळू नये. दोन्ही दिवे तिथे आहेत, दोन्ही दिवे सारखाच प्रकाश देतात, ती ही अवस्था आहे. दीपे दीपू लावला, तैसा परिश्वंगू तो झाला, ते आलिंगने असं झालं. दिव्याला दिवा लावावा तसं द्वैत न मोडता केला, आपण पे पार्थू. पुन्हा सांगितलं, द्वैत न मोडता केला, आपण पे पार्थू. म्हणून ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांचं स्तवन करतात, गुरुचं स्तवन करतात, विठ्ठलापुढे मस्तक नमवतात. सगुणाला कुणीही निषिधलेलं नाही. निर्गुण निराकाराची संबंध ज्ञानाची अवस्था देहामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये सर्वत्र नांदत असतानाही सगुणाची उपासना हे अखंड करीत आले आहेत. नाहीतर हरिपाठाचा अभंग येतोच कसा? देवाच्या द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधेला. हा उद्गार येतो कसा? एक क्षणभर देवाच्या दारात उभे राहिलात तर चारी मुक्ती हात जोडून पुढे येतील. देवाचं द्वार म्हणजे काय याचा अर्थ नीट कळला तर चारी मुक्ती कशा येतात ते कळतं. पण ही सर्व सगुणोपासना आहे. तेव्हा अत्यंत ज्ञानी, ज्ञानाचे ईश्वर असे ज्ञानेश्वर हरिपाठ लिहितात, सगुण भक्तीचं काव्य लिहितात आणि हरिपाठात सांगतात की सगुण आणि निर्गुण हे एकच आहे. पुन्हा पुन्हा ते सांगतात आणि नामभक्तीचा महिमा त्यामध्ये ते गातात. त्याच्या पाठीमागची तात्विक भूमिका ही आहे. आणि मग शेवटचं सूत्र आहे एवं. अशा तऱ्हेनं एवं वेदाचे मूळ सूत्र, सर्वाधिकारही पवित्र, श्रीकृष्णे गीता शास्त्र प्रकट केले. असं त्या श्रीकृष्णानं वेदाचं मूळ रहस्य जे आहे ते घुसळून काढलं. त्यातून उपनिषदा निघाली, उपनिषदांची धार काढली, त्याची साथ भगवद्गीता. पुढं प्रश्न एवढाच येतो की विजय कोणाचा? धृतराष्ट्र त्यासाठी बसलेला आहे. त्याचा पहिलाच प्रश्न असा आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर वत संजय. अरे संजया, त्या धर्मक्षेत्रावर येऊन उभी राहिली आहेत कुरुक्षेत्राला माझी मुलं आणि पंडूची मुलं. त्यांनी काय केलं? एवढाच प्रश्न शेवटपर्यंत धृतराष्ट्राने धरलेला आहे. तो हे काही ऐकत नाही. संजय पुन्हा पुन्हा सांगतो आहे, संजयाची नियुक्ती ही त्यासाठी केलेली आहे. संजय हा धृतराष्ट्राचा सेवक, त्याच्या घरी असलेला अश्वपरीक्षा करणारा तो. धृतराष्ट्र त्याचा मालक, संजय ते सर्व सांगतो आहे. असा सुंदर संवाद चाललेला आहे. काय आनंद मला होतो आहे? धृतराष्ट्र म्हणतो, ते तुला कोणी विचारले आहे? तिकडे युद्धात काय चालले तेवढं मला सांग. त्या पलीकडं दुसरं काहीही त्या धृतराष्ट्राच्या मनामध्ये नाही. कसा नसावा श्रोता याचा आदर्श धृतराष्ट्र, दुश्चित श्रोता. आणि ज्ञानेश्वरांनी त्याला महिषच म्हटलेला आहे. तो बसलेला उठत नाही, हलत नाही, काही त्याला होत नाही. शेवटी हे सगळं झाल्यानंतर त्याने तो प्रश्न विचारला की जय कोणाचं होईल तेवढं मला सांग, बाकीचे मला काहीही नको. संजयापुढे पेच आहे. मालकाला खरं सांगावं तरी पेच आहे, खोटं सांगावं तर अधर्म होतो. ही तुमची मुलं म्हणणार, हे सांगायचं कसं? म्हणून मग तो म्हणतो, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. इथं गीता संपते. जिथं योगेश्वर कृष्ण आहे, सर्व योगांचा ईश्वर असणारा योग, याचा अर्थ परमेश्वराकडं मुक्तीकडे नेणारे जे जे मार्ग आहेत ते त्या सर्व मार्गावर ज्याची सत्ता आहे असा हा योगेश्वर श्रीकृष्ण. आणि ज्याच्या हातात धनुष्य आहे त्या धनुष्याचा बाण लक्षवेध केल्याशिवाय कधीही परत येत नाही
असा हा धनुर्धर अर्जुन हे दोघे जिथं आहेत तिथं लक्ष्मी नांदते, तिथं समृद्धी नांदते, तिथं स्थिर अशी नीती तिचं पालन केलं जातं. किती सुंदर उत्तर दिलेलं आहे. तुमची मुलं जर तशी असतील तर तसं होईल, नसतील तर ते संपतील. तेव्हा संजयानं जे उत्तर दिलं आहे त्या उत्तरामध्ये आपल्या जीविताचा मार्ग, जीवनाचा धर्म हा निश्चित होतो की मुक्तीकडे जाण्याचे जितके म्हणून मार्ग असतील ते सर्व आपणाला माहिती पाहिजेत आणि आपल्या धर्माप्रमाणे, स्वधर्माप्रमाणे आपण त्याचं पालन जर करीत गेलो तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुद्धा यश आहे. हे यश रणक्षेत्रावरचं आहे. आपलं जीवन हेही एक रणक्षेत्रच आहे. या रणक्षेत्रामध्ये आपण जर आपल्या विहित मार्गाने जाऊ तर कृष्णापर्यंत आपण पोचू. हा अंतिम संदेश आहे. गीता त्या श्लोकानं पूर्ण होते. अशी ही जी गीता आहे तिचं वाङ्मयीन रूप आपल्याला पाहायचं आहे. मी त्याचं सार फक्त 10 मिनिटात सांगतो. कशा दिशेनं ज्ञानेश्वरी आपल्या आतमध्ये उतरते. ज्ञानेश्वरी हे तसं काव्य आहे आणि मग ते तत्त्वज्ञान आहे. ते अनुभूतीचं, साक्षात्काराचं आहे. आणि हा साक्षात्कार किंवा हे जे तत्त्वज्ञान आहे ते भगवंत सांगतायत. मुळामध्ये संजय हा धृतराष्ट्राला ऐकवतो आहे. त्याच्या आधी कृष्ण अर्जुनाला सांगतो आहे. हे दोघंच खरं म्हणजे बोलतात. ते संजयाला कळलं. संजयाला जे कळलं ते तो धृतराष्ट्राला सांगतो आणि हे सगळं व्यास महर्षी गीतेमध्ये सांगतात. म्हणजे प्रत्यक्ष कुणी ऐकलं, अप्रत्यक्ष कुणाला समजलं आणि अप्रत्यक्षाचं प्रत्यक्ष शब्दचित्र कुणी काढलं, या प्रक्रिया तुम्ही ध्यानात घ्या. अशी गीता तयार झाली. ही तयार झालेली गीता आता ज्ञानेश्वर आपल्याला सांगत आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर जेव्हा म्हणतात की कृष्ण असं म्हणतो तेव्हा व्यासांचा कृष्ण म्हणतो आहे असं म्हणतात. मग संजयानं जे ऐकलं, जे त्यानं धृतराष्ट्राला ऐकवलं, तो कृष्ण त्याचं बोलणं व्यास आपल्याला सांगतायत. इथं एक दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला असं सांगत सांगत ते ज्ञानेश्वरीद्वारे आपल्यापर्यंत आले. पण मध्ये तसूभरी बदल घडत नाही, कारण ऐकणारा प्रत्येकजण पूर्ण आहे. त्यामुळे संजयानं जो गीतेचा उपदेश ऐकला तो जसाच्या तसा व्यासानी दिला. व्यासानी जसा दिला तसंच ज्ञानेश्वर देतात आणि देत असताना त्यातला भावाशय अधिक अधिक श्रीमंत करून देतात, विकृत करून नव्हे. यामुळे ज्ञानेश्वरी ही जेव्हा गीता आपल्याला देते तेव्हा गीतेच्या सर्व सामर्थ्यानिशी देते. वैचारिक, बौद्धिक, तात्विक, साक्षात्कारात्मक अनुभूतीच्या प्रांतातले जे शब्दात येत नाही ते सगळं ज्ञानेश्वरी आपल्याला देते. अधिक सुंदर करून देते. म्हणजे सोन्याची नुसती लगड आपल्यापुढे आणून टाकत नाही तर त्याचे सुंदर अलंकार करून देतात. आणि आता हे तुमच्या देहावर तुम्ही परिधान करा असं सांगतात आणि असं म्हणतात की माझा हा अलंकार अधिक चांगला आहे की सोनं चांगलं आहे तेवढं पाहून घ्या. सुंदरा अंगी लेणे, सुंदर स्त्री आहे, तिच्या अंगावर मी अलंकार घातला. ज्ञानेश्वर प्रश्न विचारता, अलंकारामुळे ती सुंदर दिसू लागली की अलंकार तिच्यामुळे सुंदर दिसू लागला? करा तुम्ही विचार. संस्कृतमुळे ते ज्ञान उत्तम झालं की माझ्या मराठीमुळे ते उत्तम झालं, सुंदर झालं असं ते विचारतात. इतकं अचूकपणे मी तुम्हाला सांगतो आहे आणि सुंदरतेनं देतो आहे. अशी ही ज्ञानेश्वरी आपल्यापुढे येते, काव्य रूपाने येते. याचा अर्थ असा, हे वर्षा उदिग्ध आहे. ज्ञानेश्वरीची निर्मिती कशी झाली? निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरानं सांगितलं की हा जो कली आहे तो लोकांना अत्यंत छळतो आहे, तेव्हा त्याचं तू सांत्वन कर. धर्म भ्रष्ट होत चाललेला आहे. धर्माच्या शुद्धीकरणाचं कार्य आपल्याला करायचं आहे. आर्त लोकांना मानसिक विसावा द्यायचा आहे. तेव्हा तू धावत जा आणि हे कार्य कर. निवृत्तीनाथांना हे कुणी सांगितलं? त्यांच्या गुरूंनी. गहिनीनाथांनी सांगितलं. गहिनीनाथांना कुणी सांगितलं? त्यांच्या गुरूंनी गोरक्षनाथांनी. गोरक्षनाथांना त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथांनी सांगितलं. मच्छिंद्रनाथांना कोणी सांगितलं? आदिशंकर म्हणजे शिवानं सांगितलं.
तो सांगायला आलाच नाही, कारण तो येणार कुठे? तो कसा आहे? पुरुषोत्तम. तो काहीही करत नसतो. तो पार्वतीच्या कानात काहीतरी सांगत होता. आता या शिवाला पार्वती असते. ज्ञानेश्वर माया मानित नाही. ईश्वराची स्वयंभू शक्ती ते मानतात आणि त्या दोघांमध्ये भेद नाही. देह आणि देहाचे कांती, सूर्य आणि सूर्याचा प्रकाश हे जसे दोन नाही, तसे शिव आणि शक्ती हे दोन नाहीत. शिव काम करत नाही, त्यावेळी ती शक्ती प्रकट करतो व ती काम करते. माया म्हणून कुणी बाहेरची उपाधी पत्करावी लागत नाही. हे ज्ञानेश्वरांचं तत्त्वज्ञान. गीतेमध्ये ते गीतेशी प्रामाणिक राहिले. त्यांना जे स्वतंत्रपणे मांडायचं होतं ते त्यांनी अमृतानुभवात मांडलं आहे. तर ही शक्ती तिच्या कर्णकोहरी हे आदिनाथ शंकर सांगत होते. ते मच्छिंद्रनाथाने ऐकलं, ते त्याने आपल्या शिष्याला सांगितलं. असं होत होत ते निवृत्तीनाथापर्यंत आलं आणि निवृत्तीनाथाने सांगितलं की जा आणि या लोकांना हे सर्व तू सांग. गीतेच्या मार्फत तू सांग म्हटल्याबरोबर तू धावत आला. आर्ताचे निवोरसे, जे आर्त आहेत, पीडित आहेत, त्यांच्यावरती दया करून त्यांच्यासाठी धावत येऊन वर्षाला शांत रसे तो हा ग्रंथू. हा शांतरस त्याचा अखंड वर्षा होत राहिला. गीतार्थ प्रथम विखे, गीतेचा अर्थ गुंफण्याचं तो मला सांगायचा आहे असं निमित्त केलं आणि त्या निमित्तानं शांतरसाचा अखंड वर्षाव तो हा ज्ञानेश्वरी ग्रंथ. तेव्हा ज्ञानेश्वरीचं मूळ रूप शांतिकथेचा आहे. शांतिकथा हा शब्दप्रयोग स्वतः ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे. ही शांतिकथा आहे आणि ही शांतिकथा अशा तऱ्हेनं आदिशंकरापासून येणारी अखंड वर्षाव करणारी आहे. हा वर्षाव जर अखंड शांतपणे होत राहिला तर एक पर्जन्य संगीत म्हणून संगीत असतं. हे संगीत शांतरसाचं इथं भरून राहिलेलं आहे. त्याला उद्दिग्ध असं मूळ शब्द आहे. तेव्हा हे उद्दिग्ध आहे, पर्जन्य संगीत आहे शांतरसाचं आणि ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला देतात. तत्त्वज्ञान जर वृक्ष पद्धतीने सांगितलं तर हा शांतरससुद्धा जाचक होतो. तो जाचक होऊ नये म्हणून काव्यरसाचा वर्षा तिथं सुरू झालेला आहे. काव्य का? याचं हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आपल्याला असं दिसेल की गीतेवरती अनेकांनी संस्कृतमध्ये भाष्य लिहिली. याच्यानंतरही मराठीमध्ये पुष्कळांनी भाष्य लिहिली. ते सगळे ज्ञानसूर्य, ज्ञानमार्तंड आहेत. पण या टीका वाचत असताना या ज्ञानमार्तंडांच्या ज्ञानाचं जे ऊन आहे ते आपल्याला तापदायक होतो. म्हणून तापहीन मार्तंड होऊन सांगण्याची क्रिया ही ज्ञानेश्वरांची आहे. आणि मी नेहमी म्हणतो की ज्ञानेश्वर हे सूर्य आहेत, पण मला चंद्राचं चांदणं देतात. सूर्य असूनही चंद्राचं चांदणं देण्याची किमया ज्ञानेश्वरांच्यामध्ये आहे आणि ती काव्यरसाचीच गोष्ट असते. तेव्हा चांदणं होऊन बरसणारा हा ज्ञानसूर्य निष्कलंक चंद्र आहे. पसायदान हे संपूर्ण ज्ञानेश्वरीभर भरलेलं आहे. पसायदान हे घुसळून काढलेलं ज्ञानेश्वरीच्या मंथनातून निघालेलं नवनीत आहे. मुळामध्ये ज्ञानाचा सूर्य असूनही चंद्रासारखं अमृत देणारा तो जो शांतरसाचा वर्षाव होत होता तो या चंद्राजवळ आल्यानंतर अमृताचा वर्षाव सुरू झाला. आणि ज्ञानेश्वरी ही अशा तऱ्हेनं अमृतमय झालेली, काव्यमय झालेली अशा तऱ्हेची गीता टीका आहे. काव्यानंच हे का घडतं? काव्यामध्ये अशी शक्ती असते की आपण जे सांगतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं त्यात अर्थ काढणाऱ्याला अर्थ काढता येतात. अर्थ काढणारा म्हणजे तो अर्थ काढायला खनपटीला बसतो त्याला, म्हणजे वकिली नव्हे. वकिली करणाऱ्याला जे नाही त्यात कितीतरी उभं करता येतं. खऱ्याचं खोटं वगैरे वगैरे ते नव्हे. व्यंजना असते, तो एक शब्द येतो. एक एक शब्द त्याचे विविध अर्थछटा दाखवित जातो. तो शब्द त्याचा अर्थ विस्तारत जातो. अर्थ प्रसरणाची जी क्रिया होते ती अर्थ संवेदनाची क्रिया असते. त्या संवेदनाच्यामुळे इंद्रियांची तृप्ती होते. इंद्रियांची तृप्ती झाली की मन जागं होतं. मनामध्ये धृती, द्रवण,
मनाचं ते सुरू होतं, त्यामध्ये रसनिर्मिती होते आणि रसनिर्मिती झाली की आनंद होतो. तेव्हा ही काव्याच्या स्वीकृतीची, काव्याच्या आंतरिक प्रकृतीची आणि आनंदाची ही तऱ्हा अशी असते. ज्ञानेश्वरी आनंद असा आतून देते, बुद्धीलाच केवळ ती कळवते असं नाही. बुद्धीचा आनंद वेगळा असतो, काव्याचा आनंद हा आतून स्फुरत आलेला असतो. आणि मग जसं जसं ते काव्य कळेल तो ते काव्य अधिक अधिक अथांग होत जातं, अधिक अधिक विस्तृत होत जातं. म्हणून ज्ञानेश्वरी पूर्ण मला कळली असं म्हणता येत नाही. तो शब्द म्हणतो की अरे आणखी मी खोल आहे, अरे आणखी मी व्यापक आहे, माझी व्यंजना पहा. व्यंजना याचा अर्थ हा की दिलेला एक अर्थ शब्दकोशातला आणि प्रत्यक्ष काव्यामध्ये जेव्हा तो शब्द येतो तेव्हा तो शब्द जो अर्थ देतो तो वेगळा असतो. मी नेहमी अत्यंत साधं उदाहरण देतो. ती कविता आमच्या खानोलकरांची आहे की तू येताना कळ्या घेऊन येतेस आणि जाताना फुलं मागतेस. साधं बोलणं आहे. कळ्या देतेस आणि फुलं मागतेस. जो गद्य अरसिक, ज्याला काहीच नाही, तो म्हणेल बरं ही घे फुलं आणि जा. ती काय आणते आणि काय मागते हे जर कळलं तर ती मुग्धतेनं इथे आली आहे, न बोलता इथे आलेलं आहे. माझं बोलणं या कळ्या सांगतील. कळ्यांचं फूल करणं तुझ्या प्रेमात आहे. तुझ्या प्रेमाच्या स्पर्शानं त्याचं फूल होऊन दे, मला ते हवं आहे, हे न बोलता तिनं सांगितलेलं आहे. काव्य जर कविता असतं तितकंच किंबहुना अधिकच ते रसिकाचं असतं. रसिकाच्या मनामध्ये ही निर्मितीची प्रक्रिया चालू असते. तो रसिक ज्यावेळी त्या अनुभवाला आत्मसात करू लागतो त्यावेळी त्या प्रक्रियेमध्ये मूळ अनुभव, मूळ आशय हा अधिक अधिक स्वादिष्ट होत जातो. जसं जसं अन्न पचत जावं व त्याचं रक्त व्हावं, त्याचं अभिसरण व्हावं, त्यानं देहावर कांती यावी, देहात बल यावं, तसं हे सगळं होतं. ती ज्ञानेश्वरी माझी झाली ह्याचा अर्थ त्यातला अनुभव माझ्या मनामध्ये मुरला, त्याचा आशय माझ्या मनामध्ये मुरला, हृदयामध्ये मुरला. मी त्यानं आनंदित झालो कशानं? मला नवी नजर येते, नवी दृष्टी येते, नवा प्रकाश मला दिसतो, नवे अनुभव घेण्याची माझी ताकद वाढते. मला सृष्टी वेगळी दिसायला लागते. वाचताना जी सृष्टी होती ती वाचल्यानंतर वेगळी जाणवते. हे जाणवणं हे काव्याचं लक्षण आहे. मनाला, बुद्धीला कळणं, त्यालाही हे कळतं. हे कळणं आणि वळणं यातील हा फरक आहे. म्हणून काव्य हे तुम्हाला आतमध्ये घेऊन जातं. आता पहा इथं कसं आलेलं आहे. इथे जी प्रक्रिया आहे ती लक्षात घ्या. कृपा करून ते पक्क ध्यानात घ्या की अलंकारिक बोलणं म्हणजे काव्य नव्हे. अलंकाराचं बोलणं हे वरवरच असतं. अलंकारानं मढवलं एखाद्या देहाला की देह झाकून जातो. अलंकारच दिसतात. अलंकार कशासाठी असतात? तर देहाचं सौंदर्य वाढावं. देहाचा जो घाट आहे, फॉर्म ऑफ दॅट ब्युटी, ती त्यातून व्यक्त व्हावी, ती झाकली जावी आणि सोनंच दिसावं यासाठी ते नसतं. तेव्हा केवळ अलंकार असतील तर अलंकार केवळ दिसतील व आतलं झाकलं जाईल तसं हे नसतं. ते जे आतलं सांगायचं आहे तेच अलंकाराचं रूप घेतं. सोनंच अलंकाराचं रूप घेऊन प्रकटतं. सोन्यावर वेगळा अलंकार थापलेला नसतो. समुद्रावर वेगळ्या लाटा आणून बसवलेल्या नसतात. तशा बसवल्या असता तर ज्ञानेश्वर म्हणतात की मग लाटा गाळूनही घेता आल्या असत्या. ज्ञानेश्वर काय बोलतील पत्ता लागणार नाही. लाटा गाळून घेता येणार नाही, कारण त्या वेगळ्या नाहीत, त्याचंच अंग आहेत. चंद्रावरती एक एक कलेचा लेप लावलेला नसतो. तसे शब्द असतात. आतले अनुभव ते असे घेऊन येतात, एकजीव होऊन येतात की ते तुम्हाला तिथंच पकडावे लागतात. आणि ते पकडण्यासाठी तुमच्यातला कवी हा जागा असावा लागतो. हा कवी त्या सर्व रसिकतेनेशी जेव्हा जागा असेल तेव्हा एक लहानशी सुद्धा ओवी तुम्हाला खिळवून ठेवते. इथं एक मुद्दा मला सांगू द्या. इथं कथनाचा प्रसंग पहिल्या अध्यायाचा तो.
दर्शनाचा प्रसंग 11व्या अध्यायात होतो. 15व्या अध्यायात अश्वत्थाच्या चित्रणाचा प्रसंग आलेला आहे. ही काव्य प्रकृती वेगळी आहे. कथनात्मक, दर्शनात्मक, चित्रात्मक अशी ही पद्धती आहे. ही कथा काव्याकडेही जाऊ शकेल नाही असं नाही. ज्ञानेश्वर तेही पक्केपणाने करणारे आहेत, पण यात रमणारे नाहीत. ज्ञानेश्वर रमतात पुरुषोत्तमाच्या दर्शनात आणि पुरुषोत्तम व भक्त यांच्या ऐक्यामध्ये, सायुज्यतेमध्ये ते अधिक रमतात. म्हणून ज्ञानोत्तर प्रेमभक्तीच्या चित्रणात ते जास्तीत जास्त खुललेले आपल्याला दिसतात. आणि दीपज्योतीचं उदाहरण मी तुम्हाला देतो. ते मी वारंवार दिलेलं आहे, पण ते इतकं सुंदर उदाहरण आहे की एका क्षणात तुम्हाला कळेल की दीपज्योत आहे आणि आपण पाहतोय तिच्याकडं आणि आपल्याला असं वाटतं काय वेडी आहे, अशी का उघडी नागडी आहे तिथं, तिनं प्रकाशाचं वस्त्र का परिधान केलं नाही. आणि आपण सांगायला जातो, अगं तू अशी का, घे ना वस्त्र, परिधान कर ना प्रकाशाचं वस्त्र. ती लक्षही देत नाही तुमच्याकडे, ती आहे तशीच राहते. आणि मग या वेड्याला कळतं काय आपण वेडे आहोत. आहेच ना प्रकाशाचं वस्त्र तिच्या अंगावर, ते मला कसं दिसत नाही. हे एक लहानसं उदाहरण. आपण ज्योत रोज पाहतो. रोज जी ज्योत पाहतो ती उपाधीनं झाकलेली आपल्याला हवी असते आणि तिला उपाधी नको असते. उपाधी याचा अर्थ काय, कुठली तरी वस्तू जवळ आणून ठेवायची आणि ती जवळ आणल्यामुळं ही वस्तू वेगळी दिसते. कुंकू जवळ आणलं स्फटिकाच्या की स्फटिक तांबडा दिसतो. त्या कुंकवाचा रंग स्फटिकात जात नाही. उपाधी त्या वस्तूत शिरत नाही, पण ती जवळ येते आणि त्याचं बदललेलं रूप दाखवते. तसं आपल्याला प्रत्येक वस्तू ब्रह्माच्या जवळ माया आल्याबरोबर त्या ब्रह्माचं रूप बदलून दाखवते. बदललेलं रूप आपल्याला खरं वाटतं. तांबडा स्फटिक खरा वाटतो. तशी ती दीपज्योत उपाधीसहित पाहण्याची आम्हाला सवय असल्यामुळे आम्ही तिला शहाणपण शिकवायला जातो आणि ती गप्प बसून तुम्हाला शहाणं करते. हा जो व्यवहार आहे हा काव्यातून जेवढा व्यक्त येईल तेवढा तत्त्वज्ञानातल्या पारिभाषिक संज्ञा तुमच्यापुढे ठेवून होणार नाही. हे संबंध तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत सांगायचं झालं तर व्यवस्थित लॉजिकल डिडक्शन न सांगता येईल, ते कळेलही, पण हे वळतं. ज्ञानेश्वरांचे म्हणणं आहे की बोली अरूपाचे रूप दावील. जे अरूप आहे त्याचं रूप मी तुम्हाला दाखवीन आणि डोळ्यांना पाहायला येईल अशा तऱ्हेनं हे सर्व वर्णन करीन. ही प्रतिज्ञा आहे. ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा ही भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिज्ञेसारखीच. म्हणून हे काव्य आहे. काव्यामध्ये जे विषय मौनानं सांगायचे असतात तिथं तर्कानं काय सांगणार, कारण तर्क शब्दाला धरून असतो. शब्दाशिवाय तर्काचं पाऊल पडतच नाही. आणि शब्दाला धरून बसणं म्हणजे शब्दाच्या वाच्यार्थाला धरून बसणं. शब्दांना जो सांकेतिक अर्थ दिला आहे तसाच तो वापरणं, त्याला स्पष्टार्थ व्यक्ती म्हणतात. जो स्पष्ट अर्थ आहे त्याची अभिव्यक्ती जर केली तरच ते खरं. कायद्यामध्ये शब्द असे असावे लागतात, त्यातून व्यंजना निघून चालणार नाही. वकील व्यंजना काढतात ही गोष्ट वेगळी, पण मूळ कायदा करताना व्यंजनाचं तिथं काम नाही. तसं तर्कात असतं. आणि इथं तर तर्क अप्रतिष्ठित. इथं काव्यात तर्काची प्रतिष्ठा चालत नाही. मनानं याचं मोजमाप करता येत नाही. मनसा न मनुते, मनानं याचं मनन करता येत नाही. याचं कारण मनानं मनन करण्याची जी शक्ती घेतली आहे ती याच्याकडून घेतली आहे. ज्याच्याकडून मनानं शक्ती घेतली त्याला मन मोजायला निघालं असा हा व्यवहार होतो. म्हणून शब्द तर न वापरता तुमचेच शब्द घ्यायचे, पण त्यांना असे अर्थ द्यायचे की या संदर्भात तुम्ही पहा. म्हणून तर शब्द न वापरता तुमचे शब्द घ्यायचे, पण त्यांना असे अर्थ द्यायचे की या संदर्भात तुम्ही पहा. हा अर्थ असा होतो. अशा ओव्यामागून ओव्या कितीतरी त्याच्यामध्ये येतात. एक ओवी आहे तेवढी घेतो आणि मी थांबतो. साध्या अनुभवाची ओवी आहे. वसंत ऋतू आला आहे. संदर्भ असा आहे की भगवंत सांगतात की ज्या ठिकाणी माझे भक्त जमतात, भजन पूजन
त्यांचं चाललेलं आहे आणि गीता श्रवण ते करत आहेत, पठण करत आहेत, तिथं मी धावत जातो. देव धावत येणं तिचं शेवटचं यशाचं गमक आहे. तुम्ही देवासाठी माळ घेऊन उभे आहात बारीमध्ये पंढरीला. एखादा खरा भक्त असा असतो की त्याला तिथंच देव दिसतो आणि तो माळ घालून निघून जातो. हे चमत्कार असतात आपल्या जीवनात. आपण ज्याला चमत्कार म्हणतो ते साधूंच्या जीवनात साधे व्यवहार असतात, कारण देव त्यांचीच वाट पाहत होता आणि तो घेऊन जातो असं होतं. तसं मी धावत तिथं जातो. त्याचं त्यांनी वर्णन केलं. तो वसंत ऋतू कसा येतो? मग ईश्वराचे निलोभे हे गीता पडता अक्षोभे. जिथं ही माणसं बसतात त्यांना प्रेम असतं माझ्या ईश्वर रूपाचं. ईश्वर रूप म्हणजे ऐश्वर ज्यांच्याजवळ आहे असा, षड्गुण ज्यांच्याजवळ आहेत अशा ईश्वराचं प्रेम त्यांना असतं. तिथं ही सर्व माणसं जमतात आणि गीता पडता अक्षोभे शांतपणानं गीतेचं पठण चाललेलं असतं. अशा संतांच्या ठिकाणी मी धावत येतो. कसा धावत येतो? वसंत ऋतू जसा धावत येतो तसा वसंत ऋतू कसा धावत येतो? तुम्हाला ज्ञानेश्वरांची सौंदर्यदृष्टी, संवेदनाशक्ती, काव्याचं अप्रतिम असं सामर्थ्य पाहायचं असेल तरी एक ओवी बघा. नवपल्लवी रोमांचितू मंदा निळे कापवितू आमोद जळे ओलावितो फुलांचे डोळे. हा वसंत ऋतू आला आहे. त्यानं नवपल्लव फुटलेले आहे, पाहिलेले आहेत. आता तो आला म्हणून ते फुटले की ते फुटले म्हणून तो आला? करा विचार. तेव्हा नवपल्लवी, नवीन पालवी फुटली आहे. ही पालवी विविध रंगांची असते, अतिशय पेलव, नाजूक, कोमल असते. पिंपळाची पानं डोळ्यापुढे आणा. नवीन फुटलेली पानं, सर्वात उत्तम पिंपळाची पानं, ती हलत असतात, डुलत असतात. देठ लांब असतो, वाऱ्यावरती डुलतात, त्यांचा फिरता रंग दिसतो. काय काय सांगावं, अति विलक्षण ते असतं. अशी ही नवपल्लवी पाहून तो वसंत रोमांचित होतो. त्याच्या अंगावर रोमांच येतात. मंद निळे कापवितो, त्या मंद मंद झुळका अशा त्या पानावर पडलेल्या आहेत. ते रंग फिरत चाललेले आहेत. आमोद जळे ओलावित फुलांचे डोळे. काही काही ठिकाणी अशी फुलं उमलत आहेत. त्या फुलांच्या डोळ्यावर जणू काही जव पडलेला असो किंवा काहीतरी ते ओलं झालेलं असावं, तर ते आमोद जळे, आनंदाच्या पाण्याचा वर्षाव फुलांच्या डोळ्यावरती करत आनंदानं भरलेले ते फुलांचे डोळे पाहतो. ते पल्लव तो पाहतो. आता फुलांचे डोळे आपल्याला आनंदानं ओलावीत जाणं म्हणजे काय ते बघा. आपण कधी हा अनुभव फुलांना दिला आहे का? किंवा फुलांचा हा अनुभव आपण कधी घेतला आहे का? ज्ञानेश्वरी अनुभवतात, कारण फूल त्यांना वेगळं नाही, फुलांची कांती वेगळी नाही, फुलांचा गंध वेगळा नाही. ते एक असतात. फुलं पाहतात, त्यांचे डोळे ओले झालेले असतात. सांगता येत नाही हा वसंत त्यांनी कसा अनुभव असेल, तो त्यांच्या हृदयात कसा जन्मला असेल. मग आणखी काय करता? कोकिळा कलरव, हे सांकेतिक आहे. हे सगळं सांकेतिक. तेव्हा ज्ञानेश्वरांचं जो जातं तेव्हा सजीव होतो, वेगळं होतं. ज्ञानेश्वरांचं होतं. अनुभवाला एक सधनता येते. ही कोकिळ कलरवाचे निविषे सद्गदित बोलवीत तैसे. तो आनंदाने भरून आहे, कंठ भरून आलेला आहे आणि तो बोलावत आहे. त्या वनस्पतीशी तो बोलतो आहे, त्या सृष्टीशी कोकिळा बोलते. त्याच्यावरती कवीने केलेली ही कल्पना आहे असं आपण म्हणतो. कवीने घेतलेला साक्षात अनुभव आहे असं ज्ञानेश्वरांच्या संदर्भात बोलावं लागेल. तेव्हा कोकिळ कलरवाचे निमिषे सद्गत बोलवीत दैसे वसंतू का प्रवेशे मद्भक्त आला मी. माझ्या भक्तांनी गजबजलेलं ते उपवन आहे. त्या उपवनामध्ये अशा रीतीनं तो वसंत ऋतू प्रवेश करतो. तो जसा रोमांचित होऊन आनंदानं तिथं जे जे असेल त्याच्या नेत्रामध्ये तो आनंद भरतो, तसा मी धावत येतो. वसंत एकाच झाडाचं असं करतो असं नाही, सर्व वनस्पती सृष्टीचं तो असं करतो. सर्व आसवंत आनंदानं भरून टाकतो, तसा मी जातो. तेव्हा परमेश्वर अशा ठिकाणी येतो, भक्तीच्या ठिकाणी येतो. असा वसंत रूपानं जर भगवंत आपल्याकडे यायचा असेल
तर ज्ञानेश्वरीने जे सांगितलं आहे की कर्ममार्गानं सात्विक पद्धतीनं जसं जशी झेपेल तसं तशी पावले टाकीत निष्कामतेनं निरहंकारतेनं अहंकाराचा लोप केला पाहिजे. हाही अहंकार निपटून टाकून जर आपण हळूहळू पुढे गेलो तर ज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञान प्राप्त होतं आणि भक्तीमध्ये ते समर्पित होतो. भजितो आदिपुरुषी अखंडित. तो आदिपुरुष जो आहे तो कळला की त्याचे पूजन अखंड करीत राहा, म्हणजे अहंकार पुन्हा प्राप्त होत नाही. नाहीतर अहंकाराला कोणत्याही क्षणी आपण देहामध्ये वाव देऊ शकतो. तो येऊ नये म्हणून अखंड पूजा हे विसर्जन आहे. हे ज्ञानेश्वरांचं अंतिम सांगणं आहे. आणि हा काव्याचा महोदधी तुम्हाला हवा तेवढा आनंद देईल. आपण मला अतिशय आनंद दिला आहे. आपल्यासारखे श्रोते मला पूर्वी मिळाले नव्हते. हे बोलणं स्तुतीचं नाही. आपल्या मुद्रा, आपले नेत्र मी पाहिले आहेत. ऐकले अवधान आपण देत आलात आणि हे एकले स्नेहसदन मला मिळाले आहे. या स्नेहसदनामध्ये आपल्यासारखे स्नेहीजन मिळाले म्हणून हा ज्ञानेश्वरीचा आनंद सोहळा मला अनुभवता आला. मी सलग ज्ञानेश्वरीवर कधीही आयुष्यात बोललो नाही. सलग ज्ञानेश्वरी सांगत असताना मी 1.5-2 महिने ज्ञानेश्वरीतच होतो, आयुष्यभर होतो. पण हे सधनतेनं मी ज्ञानेश्वरीत राहिलो आणि मग प्रत्येक पद एकमेकाशी कसं जुळलेलं आहे हे अखंड आज चालू आहे. अंश मात्र मी तुमच्यापुढे ठेवला आहे. ज्ञानेश्वरांचा हा वाग्यज्ञ आहे. त्याला त्यांनी धर्मकीर्तन म्हटलेलं आहे. या यज्ञातला जो प्रसाद आहे त्या प्रसादातील 2 अमृतकण जरी माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोचले गेले असतील तर मी धन्य समजेन. जर असं आपल्याला वाटलं की की ज्ञानेश्वरी नामक जी आहे ती फार गोड गोष्ट आहे, जीवनात आस्वाद घेण्यासाठी सर्वात उत्तम जर काही असेल तर आहे ज्ञानेश्वरी, असं जर तुम्हाला वाटलं, केवळ वाटलं तरी मला परमानंद आहे. कारण कशाला हे पाहायचं असं म्हणणारी माणसं असतात आणि हे पाहिल्याशिवाय चैन पडत नाही असंही म्हणणारी माणसं असतात. डोळसपणे जर हे आपल्याला म्हणता आलं तर ह्या 20-22 दिवसांची जी काही बडबड आहे ती सार्थकी लागली असं मी म्हणेन. आपण सारे स्वजन स्वकीय आहात. मी पुनश्च आपल्याला वंदन करतो. ज्ञानेश्वरांच्या चरणी ही सेवा आपल्यामुळं घडू शकली. आपलं सर्वांचं जीवन आनंदमय हो. माऊलींनी तो कृपाप्रसाद आपल्याला द्यावा अशी प्रार्थना करून मी थांबतो. ओम शांती शांती शांती.